नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून शिवसेना मंत्र्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचारावर बोट. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या कोट्यातून मंत्री झालेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील कथित भ्रष्टाचाराची तक्रार करत विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या निवेदनाची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भातील निवेदनाची प्रत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी लोकसत्ताला पाठवली आहे. पडळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनानुसार सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी अधिकाराचा गैरवापर करून स्थानिक खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने खरेदी केली, त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या 3 अहवालांचा उल्लेख करण्यात आलाय. त्यात अहवाल क्रमांक 127 20 नोव्हेंबर 2025, अहवाल क्रमांक 290 16 डिसेंबर 2025 आणि अहवाल क्रमांक 296 24 डिसेंबर 2025 यांचा समावेश आहे. या अहवालात स्थानिक खरेदीतील अनियमितता आणि आर्थिक नुकसानाचा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.